लडाखला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळावा यासाठी शांततामय आणि लोकशाही मार्गाने लढणारे सोनम वांगचुक यांना केंद्र सरकारनं राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली अटक करून जुलुमाचा कहर केलाय। याचा संपूर्ण देशभरातून निषेध केला जातोय। कोल्हापुरातही संविधानप्रेमी जनतेच्या वतीनं भाजप सरकारच्या या हुकुमशाही कृत्याचा निषेध करण्याचं नियोजन करण्याकरता इंडिया आघाडीच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक बोलावण्यात आली होती। या बैठकीत केंद्र सरकारच्या हुकुमशाही कारभाराचा तीव्र शब्दांमध्ये निषेध करण्यात आला। देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेला हल्ल्याचा प्रयत्न तसंच न्याय हक्कांसाठी लढणाऱ्यांना हुकुमशाही पद्धतीनं तुरुंगात डांबण्यात येत असेल तर मोदी सरकारची ही हुकुमशाही संविधानावर चालणाऱ्या देशासाठी घातक आहे, अशी प्रतिक्रिया या बैठकीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे नेते उदय नारकर यांनी व्यक्त केली। सोनम वांगचुक यांची तातडीनं सुटका करण्यात यावी या मागणीसाठी आणि केंद्र सरकारच्या हुकुमशाही कारभाराचा निषेध करण्यासाठी इंडिया आघाडीच्या वतीनं 13 ऑक्टोबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला। 13 तारखेला दसरा चौक येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर एक भव्य मोर्चा आयोजित केलेला आहे। या मोर्चा आधारे जनजागरण करण्याचं काम येणाऱ्या 4 ते 5 दिवसांमध्ये सुरू राहील आणि यावेळेला ही आमची लढाईची पहिला टप्पा असेल। ज्यावेळेला मोर्चा होईल त्यावेळेला आम्ही दुसऱ्या टप्प्यामध्ये हे जनआंदोलन जाहीर करू। हे आंदोलन या देशामध्ये चळवळ करणारा सर्व विचारवंत अशा लोकांना बळ देणारं हे आंदोलन आहे। या आंदोलनातून जनजागृती व्हावी आणि त्यांची सुटका व्हावी आणि त्यासाठी केंद्र सरकारवर दबाव आणण्यासाठी आम्ही जोपर्यंत त्यांची सुटका होत नाही तोपर्यंत हे जनआंदोलन या देशामध्ये सुरू राहील। या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही पाटील, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, डी भास्कर, कॉम्रेड रघुनाथ कांबळे, शिवाजीराव परुळेकर, अनिल घाटगे, अभिजित कांबळे, बाबूराव कदम, भारती पवार, चंद्रकांत जाधव, सम्राट मोरे, सुभाष देसाई, विजय सूर्यवंशी, सुजय पोद्दार, सुनील देसाई, दिग्विजय मगदुम, भरत रसाळे, मोहन सालपे आदी मान्यवर उपस्थित होते।